राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या संकल्प शिबिराला सुरुवात होते त्यापूर्वी जयंत पाटील बोलतायत. थेट जाऊया. 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये हे संकल्प शिबिर आयोजित केलेलं आहे. एवढी सुंदर इमारत आणि इतकी सुंदर व्यवस्था घाटकोपरमध्ये आहे याचा आम्हाला कोणाला माहिती नव्हती. एक नवीन तयार झालेल्या केंद्राने खरं म्हणजे घाटकोपर हे चळवळीचं केंद्र आहे. आंबेडकरी चळवळ असो, कामगार चळवळ असो किंवा अगदी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, या सर्व चळवळी या घाटकोपर मधूनच सुरू झाल्या का काय असं या घाटकोपर परिसरातल्या इतिहासातले थोडेसे दाखले घेतले तर तुमच्या लक्षात. अण्णाभाऊ साठे इथे शेजारच्या चिरागनगरमध्ये वास्तव्याला होते अनेक वर्ष. चिरागनगरमध्ये वास्तव्य असतानाच त्यांनी कधी फकीरा नावाची कादंबरी त्यांनी लिहिली. फकीरा कादंबरी लिहित असताना चिरागनगरच्या घरातून त्यांनी निर्माण केली आणि त्यांचं जे साहित्य चिरागनगरमध्ये त्यांचं जिथं इथं वास्तव्य तिथं झालं. तर अण्णाभाऊ साठेंनी माझी महिना गावाकडे राहिली ही गीत त्यांनी सांगितलं. हे गीत त्यांनी तयार केलं. त्यात काही ओळी मी आपल्याला वाचून दाखवतो. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.